जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. कोल्हापूर टीए, बेळगाव टीए, त्याचबरोबर झोन 4 नंबर याच्यावर सगळी मी माहिती सांगणार आहे. आता कोल्हापूर टीए आणि अग्निवीर याच्यामध्ये फरक पहिला मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. समजा तुम्ही कोल्हापूर टीए किंवा बेळगाव टीए किंवा टेरिटोरियल आर्मीमध्ये तुम्ही भरती झालात तर मिनिमम तुम्हाला 17 ते 15 वर्ष सर्व्हिस आहे. आणि अग्निवीरसाठी भरती झाला तर तुम्हाला मित्रांनो फक्त 4 वर्षाची भरती आहे. त्यामुळे विचार करा, एक चान्स आहे मित्रांनो. अग्निवीर आणि टीए याच्यामधील फरक तुम्हाला मी सांगितलेला आहे. त्याचबरोबर अग्निवीर आणि अग्निवीरमध्ये समजा तुम्ही भरती झालात तर मिनिमम तुमचं 1 वर्ष ट्रेनिंग असतं. 6 महिने ते 9 महिने किंवा 1 वर्ष हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम 3 वर्ष तुम्हाला बेसिकली मिळतात अग्निवीरमध्ये. तसंच टीए मध्ये भरती झाला तर मित्रांनो तुम्हाला टीएचं कसं आहे, 9 महिने ट्रेनिंग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक पगार जो आहे ते तुम्हाला खूप चांगला आहे. टीए सारखा पगार नाही त्या ठिकाणी. आणि टीए मध्ये आणि अग्निवीरमध्ये फरक म्हणला तर तुम्हाला मित्रांनो टीए मध्ये तुम्हाला बेसिकली तुम्ही रिटायर झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी पेन्शन लागू आहे. अनेकदा सांगतो तुम्हाला, तुम्ही टीए भरती झालात किंवा अग्निवीर भरती झालात तर अग्निवीरला तुम्हाला त्या ठिकाणी पेन्शन नाही. आणि समजा तुम्ही टीए मध्ये भरती झाला तर तुमचं मिनिमम 15 ते 17 वर्ष सर्व्हिस झाली तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मिनिमम तुम्हाला बेसिकली तुम्हाला मी सांगतोय आणि एकदा नीट लक्ष द्या, मिनिमम तुम्हाला जे तुमची इच्छा आहे ती डिफेन्स मध्ये टीए साठी तुम्हाला पेन्शन लागू आहे. त्याचबरोबर आता टीए बद्दल मी माहिती सांगणार आहे. तर टीए कशा आहे मित्रांनो, कोल्हापूर टीए आणि बेळगाव टीए बद्दल मी सांगणार आहे. तुम्ही तिकडे तामिळनाडूमध्ये पण भरती देऊ शकता. हैदराबाद त्या ठिकाणी झोन 4 आहे. तर आता येणारी भरती 15 तारखेपासून भरती चालू होणार आहे. ज्यांना कोणाला महाराष्ट्रामधून भरतीसाठी अग्निवीरची फिजिकल आहे, अग्निवीरची फिजिकलच्या अगोदर या ठिकाणी एक तुम्हाला डेमो मिळेल. चांगली गोष्ट मिळालेली आहे, तुम्हाला एक डेमो पण करू शकता तुम्ही. तर टीए मध्ये काय असतं मित्रांनो, 1600 मीटर रनिंग असतं. 1600 मीटर रनिंग म्हणजे कसं, अग्निवीर सारखं रनिंग नाही, अग्निवीर सारखं रनिंग होत नाही. त्या ठिकाणी मिनिमम चांगल्या प्रकारे बेस्ट रनर जे आहे ती त्या ठिकाणी जाऊ शकतात. आता बेळगाव सेंटर आहे आणि जवळच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सेक्टर 109, त्याचबरोबर बेळगाव सेंटर याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामधून असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी जावं अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर टीए भरतीचं जे 1600 मीटर आहे, 1600 मीटर झाल्यानंतर तुम्हाला 1600 मीटर हे 60 मार्कावर आहे मित्रांनो. मिनिमम 60 मार्काला 1600 मीटर आहे आणि 40 मार्काला तुमचं प्लस आहे. प्लस मारायचे आहे. त्याच्यानंतर तुमचं 100 मार्काचा फिजिकल झाल्यानंतर तुम्हाला चेस्ट म्हणजे तुमची छाती चेक होईल, त्याच्यानंतर तुमचं उंची चेक होईल, त्याच्यानंतर तुमची बाकी सगळं मेडिकल आहे. सगळं मेडिकल इंडियन आर्मीचं जे मेडिकल आहे त्याचबरोबर तुमचं मेडिकल त्याच पद्धतीने मेडिकल होतं. त्याच्यानंतर मित्रांनो मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला एक डेट देईल. ती सगळ्यात महत्वाची डेट आहे, ती म्हणजे एक्झाम. एक्झामला मित्रांनो तुमचं वेगवेगळं सेंटर असेल. तुमची इच्छा जी आहे त्या ठिकाणी 2 ते 3 सेंटर तुम्ही सांगितले जातील. तुम्ही जे सेंटर देशील लिहून ते सेंटर तुम्हाला तिथं भेटेल. म्हणजे तुमच्या घरापासून, तुमच्या शहरापासून, तुमच्या जिल्ह्यापासून, तुमच्या राज्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी सेंटर भेटू शकतं. त्याचबरोबर मित्रांनो सेंटरवर तुमचा पेपर किती मार्काचा आहे तर मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला 2 मार्काचा आहे. लक्ष द्या मित्रांनो, एक प्रश्न 2 मार्काचा आहे. असे 50 क्वेश्चन असणार आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे काय तर निगेटिव्ह सिस्टीम त्या ठिकाणी मित्रांनो नाही. नीट लक्ष द्या, निगेटिव्ह सिस्टीम मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला टीए मध्ये नसणार आहे. त्याच्यानंतर तुमचं मीट जे आहे मित्रांनो ते त्या ठिकाणी 15 दिवस लागेल, 30 दिवस लागेल, मिनिमम 45 दिवस लागेल. मिनिमम म्हणजेच का 1.5 महिने मध्ये तुमचं रिझल्ट लागून जाईल. आता त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलेलं आहे 5.5 मिनिटं किंवा 6 मिनिटं याच्यामध्ये तुम्हाला घेतलं जाईल. तर मित्रांनो तसं काही होत नाही त्या ठिकाणी. आणि प्लस तुमचे जे 21 पूर्ण आहेत, 25 पूर्ण आहेत, 30 पूर्ण आहेत, 35 पूर्ण आहेत, त्या ठिकाणी 100% तुम्हाला चान्स आहे टीए भरतीसाठी. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर ज्यांचे एज गेलेलं आहे त्या ठिकाणी 30+ चा ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सोडलं जाईल. म्हणजेच काय मित्रांनो 21 ते 31 असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर तुम्हाला जे रन आहे त्या रन मध्ये तुम्हाला रन केलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो 30+ जे विद्यार्थी आहेत त्यांचा एक ट्रूप वेगळा होणार, त्या ट्रूप मध्ये तुम्हाला त्या पद्धतीनं सोडलं जाईल. तर त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 30 ते 35 पोरं घेतली जातील. त्याच्यानंतर तुमची प्रोसेस
छाती चेक होईल, तुमचं उंची चेक होईल, तुमचं मेडिकल चेक होईल आणि तुम्हाला एक्झामसाठी एक चार्ट म्हणजे तुमचं एक ऍडमिट कार्ड तुम्ही तयार करून देतील आणि ते ऍडमिट कार्ड घेऊन तुम्हाला तुमचा झोन, तुमचा जवळचा जिल्हा ते त्या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी एक्झामसाठी जायचं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.